तेज स्पर्शाने दूर होई अंधार। जैसा मुळांचा वृक्षासे आधार। शिल्पास आकारी जैसा शिल्पकार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार। मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार। मना आधार संस्कार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार। मना बुद्धि दे संस्कार, मना सिद्धि दे संस्कार। मना शक्ति दे संस्कार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार। मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार। मना विवेक संस्कार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। तेज स्पर्शाने दूर होई अंधार। जैसा मुळांचा वृक्षासे आधार। शिल्पास आकारी जैसा शिल्पकार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। मना घडवी संस्कार।
प्राचार्य विविध विद्याशाखेतील पदवीकांक्षींना पुरस्कार सादर करण्याची सूचना केली. विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी आपल्या जागेवर उभे राहतील आणि सर्वांनी एकत्रित म्हणायचं आहे, आम्ही या अनुग्रहाचा स्वीकार करतो. आमंत्रित करते. कुमारी मुस्कान परवीन मुस्ताक अहमद, प्रथम क्रमांक. कुमारी गाजिया तस्नीम इतर पात्र पदवीकांक्षींना आपल्यासमोर सादर करण्याची अनुज्ञा असतात. व व्यवस्थापन विद्याशाखेचे पुरस्कार गुणानुक्रमे प्रथम 3 पदवीकांक्षींना पदवी स्वीकारण्याकरता आमंत्रित करते. कुमारी भुवनेश्वरी लक्ष्मणराव सावंतकर, गुणानुक्रमे प्रथम. गुणानुक्रमे द्वितीय. अनुग्रहाकरिता आपापल्या जागेवर उभे राहा व माननीय अध्यक्षांच्या अनुग्रहानंतर आम्ही या अनुग्रहाचा स्वीकार करतो असे म्हणा. मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान या पदवीकरिता पात्र पदवीकांक्षींना आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. मानव आम्ही या गुणाचा स्वीकार करतो. मानव विद्याशाखेचे पुरस्कार गुणानुक्रमे प्रथम 3 पदवीकांक्षींना भाऊसाहेबांना अभिवादन करतो. सोबतच बाबासाहेब सांगोलकर दादीजी, त्याचबरोबर स्वर्गीय दादासाहेब काळमे माजी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांना सुद्धा अभिवादन करतो. संत गाडगे बाबांना सुद्धा अभिवादन करतो. आजच्या या पदवी वितरण समारंभ 2021चे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्रजी शेळके साहेब, तथा उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रघुवंशी सर, मुद्दा अध्यक्ष अमरावती, सोबतच आजच्या प्रमुख उपस्थितीत असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य प्राचार्य केशवरावजी गावंडे, आपल्या शाळा समितीवर सदस्य म्हणून असलेले कोलखेडे साहेब, जयप्रकाशजी भुतडा साहेब, शिवाजीराव देशमुख आणि उपस्थित जे पाहुणे आहेत, किरमनवान सर,
जी पाटील सांगोलकर महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचा 3रा पदवी वितरण समारंभ आयोजित आलेला आहे. या पदवी वितरण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर रामचंद्रजी शेळके साहेब, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे स्वागत. तसेच विद्यापीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचे प्रमुख, उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचे या पदवी वितरण समारंभामध्ये मी महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने महाविद्यालयाची गुणवत्ता व विकासाचा थोडक्यात आढावा मी आपल्याकडे ठेवत आहे. आपल्या महाविद्यालयातील कला शाखेतील कुमारी अंबिका संजय मानकर ही 99.5% आहे. बीकॉम भाग 1 100% आहे आणि BSc भाग 3 99.37% निकाल लागले. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1961 मध्ये झाली असून या महाविद्यालयामध्ये सुरुवातीला कला, वाणिज्य या शाखा होत्या. त्यानंतर स्वर्गीय दादीजी म्हणजेच कोकिळाबाई गावंडे यांच्या आशीर्वादाने विज्ञान शाखा सुरू झाली. उत्तरोत्तर प्रगती होत आज कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखेत जवळपास 32 पूर्णवेळ प्राध्यापक वर्ग असून 17 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यामध्ये PhD धारक 22 प्राध्यापक आहेत, तर 11 प्राध्यापक हे PhD चे मार्गदर्शक आहेत. महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेच्या कला गुणांना वाव मिळावा व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी NSS आणि NCC विभाग पथक कार्यरत आहे. यामध्ये NCC पथकाचे अनेक विद्यार्थी सैन्य दलामध्ये व पोलीस सेवेमध्ये दरवर्षी भरती होतात. मागील वर्षी NSS पथकाने अमरावती विद्यापीठामधून उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळालेला आहे. तत्कालीन NSS चे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नरेंद्र माने यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. या महाविद्यालयाचा मोठा बहुमान आहे. मागील वर्षात आपल्या महाविद्यालयात डॉक्टर रवी गावंडे व डॉक्टर नंदकिशोर गोपकर या 2 प्राध्यापकांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने PhD प्रदान बहाल केली आहे. याचे सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. संशोधन क्षेत्रात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 44 रिसर्च पेपर तर राष्ट्रीय स्तरावर 16 पेपर प्रसिद्ध केले आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. यावर्षी आपले महाविद्यालय NAAC सामोरे जात असून NAAC जे कोऑर्डिनेटर आहे प्रोफेसर मनीष होले हे अत्यंत चिकाटीने आणि चांगल्या पद्धतीने NAAC सांभाळत आहे. आणि मागचा जो CGPA आमचा NAACचा होता 2.25 त्याचा आम्ही चांगल्या दर्जा आम्ही प्राप्त करू अशी आपल्यासमोर मी ग्वाही देतो. याचबरोबर म्युझिक डिपार्टमेंटची जी ऍक्टिव्हिटी आहे यावर्षीची त्यामध्ये आपला विद्यार्थी तेजस कडू यांनी इंद्रधनुष्य जे अकॅडमी आहे मोर्शीला तिथे त्यांची विदर्भस्तरीय स्पर्धा झाली. याच्यामध्ये 2nd प्राइज त्याला मिळालं. त्याचबरोबर अक्षय लांडे याला सुद्धा यशवंतराव चव्हाण कॉलेज वर्धा इथे सुद्धा त्याला कॉन्सोलेशन प्राइज आपल्याला प्राप्त झालं. इकॉनॉमिक्सचा डिपार्टमेंटचा थोडा आढावा म्हणजे या वर्षीची जी 10वी मेरिट आहे कुमारी अंबिका संजय मानकर ही मेरिटमध्ये आलेली 10व्या क्रमांकावर. तिचं सुद्धा मी अभिनंदन ऑलरेडी केलेलं आहे. पुन्हा एकदा महाविद्यालयातर्फे अभिनंदन करतो. आमच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये 3 रिसर्च पेपर स्कोपस, एल्सवेअर आणि स्प्रिंजर ओपन एसे जर्नल यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. सोबतच फिजिक्स डिपार्टमेंटचे जे प्राध्यापक आहेत ते IIT रुड़की, IIT पटना आणि दिल्ली युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये कोलॅबरेशन करून स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम जो आहे तो आपला कार्यरत आता होणार आहे आणि रिसर्च पेपर यांच्या कोलॅबरेशनमध्ये आपले
पब्लिश झाले आहे. केमिस्ट्री डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये टॉकिंग ट्री आपण एक ॲप डॉक्टर सारंग घोटे यांनी शोधलं, तयार केलं आणि त्या टॉकिंग ट्री जो ॲप आहे म्हणजे झाडाचा जर QR कोड आपण स्कॅन केला तर झाड आपल्याशी बोलतो. ही भारतामधली पहिलं ॲप आहे आणि हे आपल्या महाविद्यालयातर्फे JD पाटील सांगोलकर महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने तयार करणे, सोबतच मेळघाट फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्र शासन याच्यामध्ये मेळघाट टायगर रिझर्वमध्ये त्यांनी आपल्याला आमंत्रित करून हे ॲप चिखलदरा इथे लॉन्च केलेलं आहे. सोबतच फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चिखलदरा आहे तिथे सुद्धा हे ॲप लॉन्च झालेलं आहे आणि पूर्ण विदर्भात जवळपास जितके विदर्भातले मोठे मोठे कॉलेज आहे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेले वरुडचं कॉलेज आहे, बुलढाणा, चिखली, अकोला सगळ्या कॉलेजमध्ये या ॲपचं आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्या माध्यमातून तिथे आपण ही एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी जी आहे मोठ्या प्रमाणात आपण आपल्या महाविद्यालयातर्फे आपण करतो आहे. त्याबद्दल मी डॉक्टर सारंग घोटेंचे अभिनंदन करतो महाविद्यालयातर्फे. सोबतच बॉटनी डिपार्टमेंट आहे. यावर्षी बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत आम्ही मेडिसिनल पार्क हा महाविद्यालयात आम्ही तयार करतो आहे. सोबतच सेकंड जे आहे आमचं इच्छा की जी बटरफ्लाय पार्क आहे, ह्या दोन गोष्टी आम्ही बॉटनी डिपार्टमेंट अंतर्गत यावर्षी महाविद्यालयात करतो. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आपल्याकडे नॉन ग्रँट बेसिसवर आहे आणि हे नॉन ग्रँटवर जरी असेल तरी हे डिपार्टमेंट असं समजायचं की सगळ्या डिपार्टमेंटपेक्षा समोर जात आहे आजच्या डेटला. याचं कारण असं की इथे जे बागलसकर सर आहे मायक्रोबायोलॉजीला त्यांनी मुलांना प्रोजेक्ट देऊन आपल्या जे मुलं आहेत त्याच्यावर शुभम तडोका, सृष्टी सरोदे, रोहित बेराड, वैष्णवी देशमुख, मोहिनी शेवाने, मोहम्मद जावेद, मोहम्मद नाझियत, पवन ढोले आणि बागलकर सर या सगळ्या टीम मिळून एक पेपर पब्लिश झाला असेल. द स्टडी अँड अनालिसिस ऑफ पॅरामीटर्स ऑफ फिजिओकेमिकल ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ दर्यापूर अँड अंजनगाव तहसील आणि हा पेपर जे जर्नल आहे ॲनल अँड रोमेनियन सोसायटी ऑफ फॉर सेल बायोलॉजी याच्यामध्ये ओपन ॲसेस आणि स्कोपसमध्ये पब्लिश झालेला आहे. आणि UGच्या लेवलवर विद्यार्थ्यांनी स्कोपसमध्ये पेपर पब्लिश करणे मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आपल्या महाविद्यालयाची आहे. झुलॉजी अंतर्गत यावर्षी एक कॉन्फरन्स अरेंज केली, त्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन रेफरन्स टू क्लायमेट चेंज यावर्षी आपण त्या कॉन्फरन्स आपण अरेंज केली. सोबतच आज तुम्हा सर्वांना इंटरनॅशनल टायगर डेच्या मी शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून आज झुलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत एक ऑनलाईन वेबिनार 3-4 कॉलेजच्या कोलॅबरेशनमध्ये आज 10 वाजता स्टार्ट झालेला आहे. इंटरनॅशनल डे टायगर डे आपण सेलिब्रेट करतो. सोबतच मला आज खूप आनंद होते सांगण्याचं की जसं आपण बॅचलर डिग्री आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समध्ये घेतो आहे, रिसर्च मध्ये सुद्धा आपलं महाविद्यालय फार प्रगत झालेलं आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी या 5 विषयामध्ये रिसर्च सेंटर विद्यापीठाने आपल्याला सँक्शन केले आणि इंग्लिशमध्ये 2, मराठी 2, इकॉनॉमिक्स 4, झुलॉजी 3 असे 10 विद्यार्थी PhD आपल्या महाविद्यालयातर्फे करत आहे. म्हणजे संशोधनाचे विद्यार्थी सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये संशोधन घेत आहे, हे आपल्यासाठी जमेची बाजू आहे. झुलॉजी विषयामध्ये स्पायडर रिसर्च लॅब ऑलरेडी आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये जवळपास 20 विद्यार्थी बाहेर स्टेटमधून ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. स्पायडर म्युझियम चिखलदऱ्याला होत आहे, केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. ते आपल्या महाविद्यालयाच्या स्पायडर रिसर्च लॅबच्या कोलॅबरेशनमध्ये होत आहे. डॉक्टर श्री मुनगंटीवार माजी मंत्री आणि राठोड साहेब आणि आता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा त्या म्युझियमला पाहण्याकरता येणार आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या कॉलेजला आहे आणि आपल्या कॉलेजच्या माध्यमातून ते म्युझियम चिखलदऱ्यामध्ये वन्य विभागाच्या सहाय्याने होत आहे. त्यानंतर कालचीच न्यूज आहे, बांबू गार्डन जे आहे अमरावतीला, तिथला स्पायडरचं काम आणि तिथलं एक्झिबिट स्पायडरचं लावण्याकरता इथची जे CCF आहे, चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, त्यांनी मला फोन केला आणि तिथे आपले विद्यार्थी स्पायडरचा स्टडी करण्याकरता आपल्याला ते सहकार्य करणार आहे आणि काही अनुदान देणार आहे. बरेचसे विद्यार्थी शिवाजी सायन्स VME महाविद्यालय या महाविद्यालयात MSCचं डेझर्टेशन करण्याकरता स्पायडरवर आपल्या लॅबला येत आहे.
3 रिसर्च मेजर प्रोजेक्ट आपण इथे कंप्लीट केलेले आहे. ज्याच्यामध्ये GST, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आणि UGC या तिन्ही यांनी फंडिंग करून आपल्या इथे 3 मेजर कॉन्फरन्स आणि 3rd कॉन्फरन्स जो आहे एशियन सोसायटी ऑफ अरेक्नॉलॉजी ती आपण याआधी घेतलेली आहे. त्यानंतर NSS आणि NCC याच्यामध्ये 3 रिक्रुटमेंट यावर्षी झालेल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या, ज्याच्यामध्ये ज्युनियर अंडर ऑफिसर अफरोज शहा BEG सेंट्रल पुणे इथे रिक्रूट झालेला आहे NCC मार्फत. सेकंड आहे ज्युनियर अंडर ऑफिसर अभिषेक पुजदेकर BSF मध्ये त्याची रिक्रुटमेंट झालेली आहे. त्यानंतर सार्जंट हिमांशू प्रभे जनरल ड्युटी इंडियन आर्मी इथे त्याची रिक्रुटमेंट झाली आहे. आणि आपला कृपाल दलाल BSc फायनलचा विद्यार्थी यावर्षी RD परेड मध्ये दिल्लीला त्याची नियुक्ती झाली होती. NSS मध्ये उत्कृष्ट पथक अमरावती डिस्ट्रिक्टचं उत्कृष्ट पथक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आपल्याला दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल NSS पथकाचे मी सुद्धा अभिनंदन करतो. त्यानंतर आपल्याकडे BHOP चे जवळपास 5 कोर्सेस UGCने सँक्शन केलेले आहेत. ज्याच्यामध्ये केमिस्ट्री अंतर्गत फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बॉटनी अंतर्गत बायोमेडिकल सायन्सेस, त्यानंतर झुलॉजी, मेडिकल लॅबोरेटरी लॅब टेक्नॉलॉजी, फिजिक्स, रिन्युएबल एनर्जी अँड मॅनेजमेंट आणि म्युझिक, लाईट, व्होकल असे जवळपास 5 कोर्सेस BHOPने आपल्याला सँक्शन केलेले आहे UGC अंतर्गत. तर हा थोडक्यात आढावा. शेवटी सगळ्या पाहुण्यांचे मी महाविद्यालयामध्ये स्वागत करतो आणि थांबतो. माननीय प्राचार्य, माननीय प्रमुख अतिथींना दीक्षांत भाषण करण्यासाठी विनंती करते. माननीय प्रमुख अतिथींना दीक्षांत भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर 2017 पासून कायद्याने व एकरूप परिनियमाने जे बंधनकारक केलेले आहे, त्या अनुषंगाने JD पाटील महाविद्यालय येथील हा 3रा दीक्षांत समारंभ. या 3ऱ्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रामचंद्रजी शेळके साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व आमचे स्नेही माननीय डॉक्टर गजाननराव कुलकर्णी साहेब, शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य व या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य केशवरावजी गामंडे साहेब, शाळा समितीचे सदस्य प्रभाकररावजी कोलखेडे, जयप्रकाशजी भुतडा, शिवाजीरावजी देशमुख, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे, ज्यांनी आताच विद्यार्थ्यांना पदवीचं ग्रहण करायला लावलं, असे या महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे पुरस्कारक, सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, आज दीक्षांत समारंभ इथे आयोजित केला आहे. खरं म्हणजे हा दीक्षांत समारंभ नसून हा पदवी प्रदान समारंभ आहे. दीक्षांत समारंभ कायद्याने एकाच ठिकाणी होतो आणि तो विद्यापीठात, आणि तो झाल्यानंतर मग आपापल्या महाविद्यालयामध्ये त्या त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा जो कार्यक्रम करायचा असतो त्याला पदवी दान समारंभ किंवा पदवी वितरण समारंभ असं म्हणतात. 2017च्या पहिले हे नव्हतं. एकाच ठिकाणी दीक्षांत समारंभ व्हायचा, तो म्हणजे विद्यापीठामध्ये एका दिवसामध्ये. विद्यापीठामध्ये ज्यांना PhD पुरस्कार मिळाला किंवा PhDची डिग्री मिळाली ते आणि ज्यांना पुरस्कार मिळाले अशा विद्यार्थ्यांना तिथे बोलवायचे. काही विद्यार्थी स्टेजवर डिग्री मिळत नाही हे माहीत असून सुद्धा अमरावतीला आपल्याला फिरायला मिळते, फोटो सुद्धा काढता येतो, कारण की तिथे स्टुडिओ असतात, तो काळा कोट सुद्धा मिळतो आणि मग कोट काढून आपल्याला फोटो काढता येतो. या अनुषंगाने किंवा या आनंदाने अमरावतीमध्ये येतो. जेव्हा शासनाने पाहिलं की मग मेळघाटचा विद्यार्थी, अकोटचा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी त्या दीक्षांत समारंभाला जाऊ शकत नाही, म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली
की दीक्षांत समारंभ एका ठिकाणी करायचं, मेरिटोरियस विद्यार्थ्यांना तिथे बोलवायचं, पण महाविद्यालयामध्ये पदवीदान समारंभ, पदवी वितरण समारंभ आपण केलं तर पदवी वितरण समारंभ काय असतं, कशा प्रकारे तो केला जातो याची अनुभूती प्रत्येक विद्यार्थ्याला त्या महाविद्यालयातील येतील आणि त्या एका कल्पनेने 2017 पासून हा पदवी वितरण समारंभ प्रत्येक महाविद्यालयामध्ये घ्यावा असं शासनाने कायद्याच्या रूपात केलं. आमचंही जर मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की 2017 मध्ये कायद्यामध्ये हे आलं की महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ करायचं आणि त्याची कालावधी सुद्धा दिली की दीक्षांत समारंभ झाल्यानंतर एका महिन्याच्या आत आपापल्या महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ करायचा. 2017 मध्ये मी त्या समितीमध्ये होतो. मी त्यांना विचारलं की आता तुम्ही नियम केला, कायदा केला, सगळ्या महाविद्यालयाला पाठवलं, तर किती महाविद्यालयाने पदवी वितरण समारंभ घेतला? तर त्यावेळेस 2017 ची गोष्ट सांगतो. 2017 मध्ये फक्त 91 महाविद्यालयांनी पदवी वितरण समारंभ आपल्या महाविद्यालयामध्ये घेतला. 450 महाविद्यालय आपल्या विद्यापीठामध्ये आहे, 450. आणि जेव्हा म्हटलं की पदवी वितरण कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होत नसेल तर हा कायदा बुडवणारा आहे, म्हणून आता याचा आपण सक्तीने करावं. काही महाविद्यालयाला दंड सुद्धा झाला आणि मग त्यानंतर कालांतराने आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये 100% पदवीदान, पदवी प्रदान, पदवी वितरण कार्यक्रम हा महाविद्यालयामध्ये होत असतो. मी आज या महाविद्यालयामध्ये पदवी वितरण कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. या महाविद्यालयात 2 प्रख्यात शिक्षण तज्ञांचे नाव. एक, ज्या माणसाने तालुक्या स्तरावर, ग्रामीण स्तरावरचा विद्यार्थी शिकला पाहिजे हे 60-70 वर्ष पहिले त्यांच्या डोक्यामध्ये आलं, असे डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था. आणि ज्यांनी दर्यापूरमध्ये हे कॉलेज उघडलं पाहिजे, ही संधी आमच्या दर्यापूर तालुक्याच्या लोकांना प्राप्त झाली पाहिजे, असे या तालुक्यामधील महान व्यक्ती जे.डी. पाटील, उपाध्ये बाबासाहेब सांगुतकर या दोन्ही प्रमुखींचं नाव. सरांनी सांगितलं, गावडे मॅडमला मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि विज्ञानाची शाखा इथे उघडण्याकरिता त्यांनी फार प्रयत्न केले. तत्कालीन शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना आणि कार्यकारिणींना वारंवार ते सांगत होते की दर्यापूरमध्ये ही विज्ञान शाखा उघडली पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नांनी आणि किंवा त्यांच्या अट्टहासाने इथे ही विज्ञानाची विद्याशाखा सुद्धा उघडल्या गेली. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या डोक्यावर आहे. विद्यार्थ्यांना त्याची कल्पना येणार नाही, पण शिक्षकांना, बऱ्याच शिक्षकांना त्याची कल्पना असेल. मी विद्यार्थ्यांसाठी थोडं 2 मिनिटानंतर सुरू करतो, कारण की आज तुमचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही फार आनंदी असाल की आपल्याला एक आयुष्याचा स्तर आपण पुढे नेला. शेवटी आयुष्याचे स्तर असतात. 10वी पास असला 1 टप्पा गाठला, 12वी पास केला 1 टप्पा गाठला, आपण डिग्री घेतली 1 टप्पा गाठला, पोस्ट ग्रॅज्युएट घेतलं त्याच्यानंतर 2रा टप्पा गाठला आणि मग आयुष्याचं जगणं हा आपला नंतरचा टप्पा असतो. या पदवी मिळवलेल्या या टप्प्याच्या, या शिक्षणाच्या टप्प्याच्या तुमच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये काय प्रयोग होतो हे मी तुम्हाला नंतर संबोधित करतो. पण पहिले महाविद्यालयाचे विषय सांगतो. या महाविद्यालयाला एक परंपरा आहे, कारण की ज्या महाविद्यालयामधून आपण निघालो त्या महाविद्यालयाची काय परंपरा आहे आणि त्या महाविद्यालयाचं नाव किती मोठं आहे हे विद्यार्थी निघेपर्यंत विद्यार्थ्यांना माहीत नसतं. म्हणून महाविद्यालयाच्या विषयी सांगणं माझं प्रथम कर्तव्य आहे. या महाविद्यालयाला अनेक ज्येष्ठ आणि चांगले प्राचार्य मिळाले, शिक्षक सुद्धा मिळाले. शेवटी महाविद्यालयाचा राडा कोण नेतो, कोणाच्या खांद्यावर असतं, त्यानुसार त्या महाविद्यालयाची प्रचिती. माझ्या समोर अनेक नाव आहेत. तट्टे सरांपासून साबळे सर आहेत, महात्मे साहेब आहेत, देवके साहेब आहेत, केशवरावजी गावंडे आहेत, डॉक्टर संयुक्ता देशमुख आहेत. मधात 2-4 वर्ष दीनदयालजी ठाकरेंनी सुद्धा हे सांभाळलं. त्याच्यानंतर आता बोडके साहेब आले. प्रत्येक जणांना काहीतरी वलय आहे आणि त्या वलयाच्यामुळे त्या महाविद्यालयाचं नाव सुद्धा मोठं होत असतं आणि त्याबरोबर त्या महाविद्यालयामध्ये असलेल्या शिक्षकांची जोड त्यांना सोबत असली तर महाविद्यालयाचं नाव पुढे जाण्यास काही वेळ लागत नाही. आणि अशा लोकांनी अत्यंत मेहनतीने हे महाविद्यालयाचं नाव पुढे आणले. मी जे महाविद्यालय तालुक्या स्तरावर पाहतो त्या तालुक्या स्तरावरतील महाविद्यालयामधील एवढा मोठा परिसर. शेवटी महाविद्यालय चालत असताना मी अनेक समित्यांमध्ये काम केलं. केशवरावजींना माहित आहे मी फार छोटा आहे, गावंडे सरां म्हणजे वयाने छोटा आहे. गावंडे सरांसोबत अनेक कमिटीमध्ये काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची शैली सुद्धा मी पाहिली आहे. मी त्यांना सांगत होतो पहिल्यांदा सुद्धा
की मी अनेक महाविद्यालय असे पाहिले की बाजूला कम्प्युटरचं दुकान असतं आणि बाजूला क्लासरूम असतं, म्हणजे मॉलची संकल्पना. मॉलमध्ये असलेले महाविद्यालय, ग्राउंड नाही, लॅबॉरेटरी तर दूर दूर राहिल्या. हा क्लास गेला म्हणजे केमिस्ट्रीचा क्लास संपला, मास्तरनी बाहेर निघायचं, शिक्षकांनी बाहेर निघायचं, मग इथे आता बॉटनीचे शिक्षक येतील. असे मॉलमध्ये 3-4 महाविद्यालय, 3-4 क्लासवर महाविद्यालय चालू असलेले आज अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आहेत. ती समजा तुम्ही कंपॅरिझन आपल्या महाविद्यालयासोबत केली तर मी सरांना आता विचारलं किती परिसर आहे, तर 13.5 एकरचा परिसर. मी एक 15 दिवसापहिले अकोटला गेलो होतो, प्रशस्त परिसर. म्हणजे मला भाऊसाहेब देशमुखांची जी संकल्पना होती महाविद्यालय स्थापन करण्याची, आणि त्या महाविद्यालय स्थापन करताना येणाऱ्या भविष्यामध्ये 20, 25, 50 वर्षामध्ये या महाविद्यालयाला जागेची कमतरता पडू नये ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. आणि म्हणूनच तालुका स्तरावर असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रत्येक महाविद्यालय हे जमिनीनी सुपीक आहे. खूप सारी जमीन त्यांच्याजवळ आहे आणि कालांतराने शिक्षण संस्थेने त्याच्यामध्ये भर घालून इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा, प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तयार केलेलं आहे. अशा या महाविद्यालयामध्ये ज्याला 2 प्रभूतीचं नाव लावलेलं आहे, त्या महाविद्यालयामधून आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि आज पदवी प्राप्त केली. मित्रांनो, पदवी प्राप्त करणे म्हणजे काय? तर पदवी प्राप्त करणे म्हणजे असं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला जे जीवन जगायचं आहे त्या जीवनामध्ये या पदवीचा आणि या पदवीच्या अनुषंगाने आपण या महाविद्यालयामध्ये जे वर्ष घालवले आहेत, 3 वर्ष, 5 वर्ष, पीजी असेल तर 2 वर्ष, तो 11वी-12वी पासून असेल इथे 5 वर्ष अंडर ग्रॅज्युएट पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्याला 7 वर्षापर्यंत या महाविद्यालयाचा सहवास लागतो. आणि या महाविद्यालयामधून मिळवलेला अनुभव आणि या अनुभवाची आपल्या जीवनामध्ये कुठे कुठे उपयोगिता आहे हे तपासण्याचं कौशल्य ज्या विद्यार्थ्यामध्ये असतं तो विद्यार्थी आयुष्यामध्ये समजतो. आम्ही आता प्राचार्य साहेबांच्या कक्षेमध्ये बसलो होतो आणि सहजच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विषय काढला की आज जी डिग्री मिळून झाली आहे त्याची त्या डिग्रीची ऍक्च्युअल आयुष्यामध्ये जीवन जगत असताना किती उपयोग पडतो. मी म्हटलं उपयोग तर पडत नाही, पण डिग्री मिळवण्याकरिता तुम्हाला जो पाठीशी अनुभव आला तो अनुभव इतका प्रबळ असतो की आयुष्यामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक पावलावर तुम्हाला तो अनुभव कामी येतो आणि त्या अनुभवाचा उपयोग तुम्ही कसा करता याच्यावर तुमचं जीवनाचं कौशल्य आणि जीवनाचं सामर्थ्य डिपेंड असतं. मित्रांनो, तुम्ही तरुण आहात, मी सुद्धा तरुण आहे. माझे जरी केस अर्धे गेले असले तरी केस जाणं हा त्याच्या वयाशी संबंधित नसतं. आता तुम्ही समजा पाहिलं देशाच्या इकडे तिकडे नजर फिरवली, या मागच्या 1-1.5 वर्षामध्ये खूप नजर फिरवली तुम्ही. मी येणार त्याच्यावरच येणार आहे. आता सरांनी आपल्या भाषणामध्ये पर्सेंटेज सुद्धा सांगितलं, 99.8, 93.4. ज्या गोष्टीची तुम्ही उपयोग करून घेतला, ज्या गोष्टीचं तुम्ही हे पर्सेंटेज मिळवण्याकरिता सगळ्यांनी नाही का, तुम्ही म्हणाल की आम्ही मेरिटमध्ये आलो सर काही बोलून घेतो, पण त्याचा आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे उपयोग पडला. त्या गुगलची निर्मिती, गुगल माहिती आहे सगळ्यांना, 1.5 वर्षापासून सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी स्मार्ट सभागृहामध्ये असं नाही आहे की ज्यांना गुगल माहित नाही. त्या गुगलची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली. मी हे का सांगतोय तुम्हाला, त्याचं कारण आहे की ते डिग्री मिळवण्याकरिता त्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेले होते आणि डिग्री मिळवताना त्यांच्या डोक्यामध्ये नवसंकल्पना आल्या, नवकल्पना आल्या, इनोव्हेटिव्ह आयडिया आल्या आणि त्यांनी गुगलची फॉर्मेशन केली एका रूममध्ये. आज समजा गुगल तर तुम्ही टर्नओव्हर पाहिलं तर 90,000 कर्मचारी गुगलमध्ये काम करतात. 90,000. आणि विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी ही गुगलची स्थापना केली. $500 अब्ज एवढं त्यांचं टर्नओव्हर आहे. $500 अब्ज. विद्यार्थ्यांची संकल्पना आहे. दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. मी मुद्दाम 2 उदाहरण तुमच्यासाठी यासाठी आणलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत, पण 2 उदाहरणं आपल्या इतक्या आवडीची आहेत कारण की आपण संवाद माध्यमांमध्ये खूप गुंतलेलो आहोत. संवाद माध्यम समजतात ना, मराठी समजतं ना. संवाद माध्यम म्हणजे आपले अँड्रॉइड मोबाईल, दुसरं फेसबुक,
तुम्हाला चांगला उपयोग तुम्ही केलेला आहे, माझ्यापेक्षा कौशल्याने पुढे आहे. गुगल हाताळण्यामध्ये किंवा सभागृहामध्ये बसलेले, व्यासपीठावर बसलेले जेही मान्यवर आहे हे वयाने जरी मोठे असतील पण गुगलच्या बाबतीत आणि अँड्रॉइडच्या बाबतीत हे निरक्षक आहे आणि तुम्ही साक्षी. याचं कारण असं आहे की जे कौशल्य ते हाताळण्यासाठी तुमच्यामध्ये आहे ते आमच्यामध्ये नाही. फेसबुकचा समजा विचार केला, मार्क झुकरबर्ग यांनी काढलेला आहे आणि आज 250 अब्ज कोटी डॉलर्स एवढं टर्नओव्हर आहे. 40,000 कर्मचारी काम करतात. ते सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर पीएचडी करत होते आणि पीएचडी करता करता तो विषय सोडून त्यांनी फेसबुकची स्थापना केली. पीएचडी झाले नाही त्या काळामध्ये. ज्या काळामध्ये त्यांना पीएचडीची ऍडमिशन मिळाली होती, आपल्या इथे आहे 5 वर्षात करायला पाहिजे, 4 वर्षात करायला पाहिजे, ती पीएचडी त्यांनी त्या वर्षात केली नाही आणि त्यांनी फेसबुकची स्थापना केली आणि आज मी हे 2 उदाहरणं यासाठी आपल्याला सांगितले की तुम्ही जे डिग्री मिळवली आणि अभ्यास करून जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ते अभ्यास करण्याचं कौशल्य जे तुम्ही 3 वर्षात प्राप्त केलं ते कौशल्य तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियामध्ये त्याचं प्रलंबित कसं करता येईल, त्याचं प्रतिरूपित कसं करता येईल याचा विचार आपण करायला पाहिजे. मी कुठलंही उदाहरण सांगितलं, गजाननरावजी तिथे होते. आजही ते उदाहरण सांगतो कारण तिथे प्रत्येक तालुक्याला आणि शहराला लागू होणार आहे. दर्यापूरमध्ये अनेक ऑटो पार्ट्सची दुकानं असतील, मेकॅनिकलची दुकानं असतील, तिथे आपण कार आणि आपली गाडी दुरुस्ती करायला घेऊन जातो. असं एक उदाहरण मला तुम्ही सांगा की ज्याने बी मेकॅनिकल केलेलं आहे आणि तो आज ऑटो पार्ट्सचं दुकान लावलेलं आहे किंवा मेकॅनिकल आहे, असा एकही तुम्हाला मिळणार नाही. अमरावती सुद्धा मिळत नाही. मग ते इतके कुशल कसे झाले तर त्यांनी असलेलं ज्ञान आपल्या कौशल्यामध्ये रूपांतरित केलं आणि कौशल्यामध्ये रूपांतरित केल्यानंतर डिग्री मिळवणाऱ्या माणसाला सुद्धा मागे राहा असं म्हटलं आणि चांगला मेकॅनिक जो झाला. आपण चांगल्या मेकॅनिककडे गाडी देतो, त्याची डिग्री पाहतो आणि म्हणून डिग्री मिळवणं हे महत्वाचं नाही आहे, पण डिग्री मिळवल्यानंतर आयुष्यामध्ये कौशल्य मिळवणं, इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्यामध्ये आत्मसात करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, या डिग्रीचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त तुम्हाला उपयोग पडणार नाही. मी अत्यंत स्पष्ट बोलणारा माणूस आहे. कोणी तुम्हाला म्हणत असेल की या डिग्रीचा खूप जास्त फायदा तुमच्या आयुष्यामध्ये मिळतं तर ते बिलकुल चूक आहे. तुम्ही आयुष्यात जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की ह्या डिग्री आपल्या आयुष्याच्या जगण्यामध्ये काही कमी पडत नाही. पु ल देशपांडेंनी सांगितलं आहे की शाळेच्या जीवनामध्ये आम्ही काही शिकलो नाही, पण जीवनाच्या शाळेमध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट शिकलो. त्या जीवनाच्या शाळेमध्ये तुम्हाला आता प्रवेश करायचा. ज्यांनी यूजीची डिग्री घेतलेली आहे त्यांना 2 वर्ष अजून जितके घरचे शिकवतात तितके वर्ष शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर जीवनामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. जीवनामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश कराल किंवा आतापासूनच 2 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अंगामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्या 2 गोष्टी म्हणजे सुंदर चरित्र आणि कर्तृत्व. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट दुकानात मिळते जी आपल्याला खरेदी करता येते, पण सुंदर चरित्र आणि कर्तृत्व हे कुठेही उष्ण किंवा आपल्याला विकत घेता येत नाही. ते माणसाच्या वक्तृत्वावर तयार करावं लागतं, माणसाच्या वागण्यावर तयार करावं लागतं. माणसामध्ये माणुसकी जगली विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही आता फार पुढे निघालो. आता आम्हाला कोणी माणुसकी जगायला म्हटलंही, माणुसकी बिंबाला म्हटलंही की ते आता शक्य नाही. पण आता जे तुमच्या आयुष्यामध्ये बिंबणार आहे की माणुसकी बिंबवण्याचं काम करा. माणुसकी फार अभावाने मिळते आणि अभावाने मिळणारी माणुसकी आपल्याला आपल्या समाजामध्ये, आपल्या शिक्षकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये जे जगवायचं आहे ते तुम्हाला या पदवीदान पदवी वितरण समारंभाच्या माध्यमातून आज शपथ घ्यायची आहे की आपण माणूस म्हणून जगू, माणुसकी आपल्यामध्ये जगू आणि आपण माणुसकीमध्ये जगलो, आपण प्रत्येकाने माणुसकी जगवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये उतरायला वेळ लागणार नाही. आणि असं म्हणतात, फिलॉसॉफर असं म्हणतात, मोठे मोठे लोक असे म्हणतात की आजकाल माणुसकी ही अभावाने मिळते. प्रत्येक महाविद्यालयामध्ये पदवी प्रदान समारंभामध्ये किंवा पदवी वितरण समारंभामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजा ठरवलं की मी माणुसकीप्रमाणे जगणार, माणूसप्रमाणे जगणार. तर मला असं वाटतं या देशामध्ये माणुसकी पुन्हा जागृत होईल, जिवंत होईल आणि एकदा माणुसकी जिवंत झाली की या देशाचा जो इतिहास आहे तो पुन्हा आपला जो डगमगून राहिलेला आहे अनेक गोष्टीमुळे, मी त्या प्रत्येक गोष्टीवर जाणार नाही, त्याला सुदृढ करण्याचं काम
ते सगळ्यांना मिळत नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. कारण की आनंद हे एक अत्यंत मौल्यवान गोष्ट जी आहे ती प्रत्येकाला विनामूल्य मिळते. आणि पण दुःखाची गोष्ट अशी आहे आणि चिंतेची गोष्ट सुद्धा अशी आहे की अनेक लोकांना आयुष्य संपलं तरी हे माहीत पडत नाही आनंद काय आहे. ते संपेपर्यंत आनंदाच्या भोवतीच फिरत असतात. आणि म्हणून आयुष्यामध्ये आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. किती आपल्यावर दुःख आलं, आपण एखाद्या वेळेस पराभव झालो, कारण की प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला लढावं लागेल. आणि जेव्हा लढावं लागेल असं जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्या मते प्रत्येक लढाई ही रणांगणातली लढाईच असते. आणि जेव्हा रणांगणामध्ये लढाई चालू असते तेव्हा सगळ्यात पहिले मन पराभूत होतं आणि मन पराभूत झाल्यानंतर तो माणूस होतो. आयुष्यामध्ये लढत असताना कधी मनाला पराभूत होऊ देऊ नका. मन सुदृढ ठेवा आणि मन सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्हाला आनंदित राहणं शिकावं लागेल. मित्रांनो, उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने समोर जा. आणि जेव्हा प्रत्येक दिवसाला तुम्ही आनंदाने समोर जाल तेव्हा तुम्हाला मावळताना एक समाधान प्राप्त होईल की आपण आनंदाने या दिवसामध्ये काय. किमान दिवसातून स्वतःशी बोलायला शिका. दिवसातून एकदा स्वतःशी बोलायला शिका. आपण मित्रांसोबत खूप गप्पा मारतो. शिक्षक समजा चांगला असेल म्हणजे बोलता असेल, चांगला म्हणजे बोलता, तर शिक्षकांसोबत सुद्धा बोलतो. पण स्वतःसोबत बोलणं शिका. आणि तुम्ही स्वतःसोबत समजा बोलले नाही तर या जगामधील एक चांगल्या व्यक्तीशी तुम्ही बोलण्याचं टाळलं असं त्याचा अर्थ होईल. म्हणून स्वतःसोबत बोलणं शिका. जेव्हा स्वतःसोबत तुम्ही बोलणं शिका तेव्हा तुमचं मन सुदृढ होईल. आणि जेव्हा मन सुदृढ होईल तेव्हा तुम्हाला आनंद मिळेल. त्यामुळे आयुष्यात आनंद राहण्याने शिका. आणि आनंद राहिलं की सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद आपोआप मिळत जातील. मित्रांनो, आज आम्ही शिक्षकी व्यवसायामध्ये 30 वर्षापासून ज्या ज्या व्यक्तींनी जीवनामध्ये शिकणं आणि शिकवणं हे थांबवलं तो व्यक्ती सांगतो. विद्याधन हे सगळ्यात मोठं धन आहे. तुम्ही कोणत्याही धनाची कंपॅरिझन किंवा कोणत्याही धनाची तुलना विद्याधनासोबत केली तर हे एकमेव धन आहे की त्या धनाचं हरण कोणताही राजा करू शकत नाही. त्या धनासाठी भावाभावात भांडणं होत नाही. त्या धनासाठी निवडणुका होत नाही. ते धन कोणी चोरू शकत नाही. चोरलं तरी चोराचं नुकसान होतं, मालकाचं नुकसान होत नाही. आणि म्हणून विद्याधन पूर्ण आयुष्यामध्ये आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. शेवटपर्यंत शिकत राहा. प्रत्येक माणसापासून आपल्याला काहीतरी शिकता येतं. ते शिकण्याचं कौशल्य आपल्या आयुष्यामध्ये येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज सन्माननीय प्राचार्य बोडके सरांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो. तुम्हाला शुभेच्छा देण्यापूर्वी एक गोष्ट अपेक्षित करतो. आज अनायसे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, अशी वेळ येत नाही, फार कमी येते. 2 उपाध्यक्ष, कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य, 3 लोक इथे उपस्थित आहेत. या महाविद्यालयामध्ये जी आयडेंटिटी आहे आमच्या दृष्टीने ती स्पायडर लॅबच्या दृष्टीने आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही माणूस सुद्धा इथे आता प्राध्यापक म्हणून आहे, आता प्राचार्य आहे, त्यांना या महाविद्यालयाची धुरा दिलेली आहे. त्यांनी स्पायडर लॅब इथे डेव्हलप केली. पण एक शिक्षक म्हणून आणि या विभागामधून शिक्षणामध्ये प्रेम करणारा म्हणून ही स्पायडर लॅब जी तुम्ही इथे डेव्हलप केलेली आहे, ही स्पायडर लॅब आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला कशी नेता येईल याचा विचार शिक्षण संस्थेने समजा केला तर हे महाविद्यालय या आंतरराष्ट्रीय स्पायडर लॅबोरेटरीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर येईल. सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्सच्या बाबतीत सांगितले. माझ्या समोर आज अनेक लोक बसलेले आहेत. मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. म्युझिक मध्ये सुद्धा हे महाविद्यालयाचं डिपार्टमेंट एक नाविन्यपूर्ण डिपार्टमेंट आहे. फार पूर्वीपासून आता तर मी ज्यांना लहानपणापासून पाहत आहे ते इथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे, उमाळे सर. भारताच्या स्तरावर एक गझल गायक म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे.
आणि ते कुठे काम करतात? मी प्रत्येक व्यासपीठावर जेव्हा त्यांना पाहिलं तर ते ओळख देत असताना हीच ओळख देतात की मी जे डी पाटील महाविद्यालय सांगोलकरमध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. ही जी ओळख आहे ही ओळख या महाविद्यालयाने त्यांना दिलेली आहे किंवा त्यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाला मिळालेली आहे. आणि असे लोक तुमच्या महाविद्यालयामध्ये असल्यामुळे बोडके सरांनी सांगितलं की स्कोपसमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर पब्लिश केला. मला आश्चर्य वाटतं. मी एक चांगल्या महाविद्यालयामधून आहे. चांगलं म्हणजे अनेक शिक्षकांना असं वाटतं की मी ज्या महाविद्यालयामध्ये चांगलं आहे पण दुसऱ्या महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कळतं की ते आपल्यापेक्षा चांगले आहे. मी बियाणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. असं म्हणतात की विदर्भातली नावाजलेली संस्था आहे, पण जेव्हा मी अनेक महाविद्यालयामध्ये जातो तेव्हा असं आढळतं की आपल्यापेक्षा पुढे आहे. विद्यार्थ्यांनी स्कॉपसमध्ये पेपर पब्लिश करणे ही माझ्या आयुष्यामधली पहिली गोष्ट केली आहे. आणि ते या महाविद्यालयाच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नुसतं अभिमानाची गोष्ट नाही. जे रिसर्चमध्ये आहे समोर बसलेले आहेत माझ्या बोडके सर सहित. मी 29 वर्षापासून संशोधनामध्ये काम करतोय. माझ्या आयुष्यातला पहिला पेपर 1993 ला पब्लिश झाला सर. आणि 1993 पासून माझे पेपर पब्लिश होत होता. आज मी 100च्या वरती आहे पेपर पब्लिकेशन मध्ये. पण मला जो पहिला चान्स मिळाला स्कोपस मध्ये पेपर पब्लिकेशन करण्याचा तर 2003 मध्ये मिळाला. 10 वर्ष. तुमच्या इथून जे विद्यार्थी निघून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना स्कोपस मध्ये पेपर कसा लिहायचा याचे धडे तुम्ही विद्यार्थी कसे म्हणून देत आहे यासाठी शिक्षकांचं अभिनंदन. हे मिळत नाही. त्यामुळे रिसर्चचे धडे, संशोधनाचे धडे या महाविद्यालयामध्ये तुम्हाला विद्यार्थी कसे बसून मिळत आहे. त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. या महाविद्यालयाचं नाव, आपल्या गुरुजनांचं नाव आणि आपल्या आई वडिलांचं नाव कुठेही खाली पडता कामा नये याची दक्षता तुम्ही समजा आयुष्यामध्ये घेतली तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यात सफल आणि कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून पुढे या. एवढे बोलून मी माझे या पदवी वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचं दीक्षांत भाषण जरी म्हटलं असं तरी पदवी वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचं भाषण संपवतो. धन्यवाद.